नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 15 ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्य दिवस. तर तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही निघालोत कुणाल गायकवाड यांच्या साखरपुड्यासाठी. आता आलोत आम्ही नेवाशाला. थांबलो, आता स्पॉटच्या जवळच आलेलो आहेत. इथून काय 2 किलोमीटर असेल. अजून नवरदेवच्या अगोदरच आम्ही आलोत. इथं चालू आहे फोटोशूट, तुम्ही पाहू शकता. चाललो आता. ऊन जबरदस्त आहे. गाडी कशी दिसू राहिली आपली, एकदम जबरदस्त, नुसती चमचमकू राहिली. तर आता थोड्यावर थांबू, निघू. नवरदेवाची वाट पावली बराच दिवस आहे, बऱ्याच वेळेपासून. कधी येतो काय माहित नवरदेव. पाद्यो पाद्यं समर्पयामि गन्धनाय श्री कन्नडं चन्दनं निगन्धाद्यं चन्दनं प्रतिरय्यत. अरे घाल ना टोपी, घाल नवरदेवाला. मग तुषार नीट घाला, नीट घाल. सर लय दाबली ती. होतोय बोलले काळा येतोय. शमशनाथाय गन्धनं प्रतिरय्यतं गुच्छते हातामध्ये. चांगला ठेवा. महागणपती वर्णदेवताभ्यो नमः पुनरागमनाय च. ओके गाला समजात गजलम चंदवाग्रे बोलेरो कुठं घातली. काय म्हणले नवरदेव? होय नवरदेव, नवरदेवाची घ्या. बोलवरचे काय तुम्ही नवरदेवाची घ्यायची आहे की नाही. नवरदेव कॅमेरा चालू केला का बोलतच नाही. बोलले पाहिजे माझा वयस्कर बामण तेच मजा घेत होता सगळे. त्यांचं घरच्या सारखा दिसतोय मला. हा बहुतेक बोल नवीन नाही तो ओळखीचा. आधी तू काय करतो नारळ घेऊन? का मग यांच्या हातात द्यायचं ते तू कुठं हातात घेतो? तू यांच्या हातात दे. अरे नवरदेवाच्या हातात द्यायचं असतं ते. सत्कार कर तू. अरे दाजी ते चेष्टा करायला घाबरायच नाही भाऊ आता. होय, चेष्टा करायला घाबरायच नाही आता. 1-2 दिवस आपली चेष्टाचीच असते. तू दे नारळ, ती घ्यावाच लागेल. नारळ द्यावाच लागेल, घ्यावाच लागेल. सगळे आले पाहिजे. नाही अजून लग्ना दिवशी सांगते जरी. मग गायकवाड दादा काय वाटतंय तुम्हाला? या पुढे. होय, युट्यूबला आहेत का नाही तुम्ही? युट्यूबला आहेत काय वाटतंय तुम्हाला?
तुमच्या खूप भावना आमच्या शेअर करा. भावना म्हणजे नको नको भावना शेअर करायला तुम्हाला नको. संकेत नको. हा दिला का? संकेतला हा खाईन ना. इथं गुलाबजामुन नाही वाटला. चालू ना. हा साईज मोठी साईज पाय काही तोंड नाही पाकत त्याचं. अरे एक कॅमेरा चालू आहे आता. अरे एक करा आकर. अरे आकर तिने एक इकडे घाल ना विसले मग इथं सेकंद ऑर्डर राहिले. हा गेले असते. देवगड देवस्थान. चांगले ते मेकअप होतो विशाल. गोपी शेठ. हो गोपी शेठ हाय म्हणा एकदा. हाय म्हणा एकदा गोपी शेठ. गोपी शेठ हाय म्हणा. गोपी शेठ. विनय शेट इथं आपली आपला गोपी शेठ इथं आहे तुमच्या. पुढे येत आहे बघ. भेटल्या का? आहेत का? यांचे पण आहे का? तुषार नाही. चला भाऊ काय गायकवाडदाजी आमचं काय खर्च बिर्च काही करून नाही राहिली. नुसतेच म्हणतात व्हिडिओ नका काढू व्हिडिओ नका काढू. काय करा तुम्हीच सांगा आता. हा आता जोडते भाऊ नुसते. आता ते कुणालाच भेटावं लागेल मला संध्याकाळी चांगलं. अध्यक्ष महोदय आणि उच्च गुरुजनवर्ग आणि समोर बसलेले माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष झाले. मला स्वातंत्र्य हा शब्द अतिशय आवडतो. ज्यामुळे मला माझ्या हात असलेला मोबाईल कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. पण मला अजून एवढे स्वातंत्र्य मिळाले नाही. मग मी त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये संधीचा फायदा घेऊन चोरून मोबाईल पाहण्याचे काम करत असतो. त्याचे दुष्परिणाम त्या ठिकाणी असे दिसून आले की त्या ठिकाणी माझा अभ्यास कमी पडला. कालांतराने मला नंबरचा चष्मा लावण्याची वेळ आली. त्यानंतर माझी बुद्धी ठिकाणावर आली. त्यामुळे माझे सर्व मित्र सरकारी वर्गाला विनंती आहे की तुम्ही देखील मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष द्यावे आणि आपले चांगले डोळे सांभाळावे.
मोबाईलचा वापर कमी करावा. अभ्यास वेळच्या वेळी पूर्ण करावा. मोबाईल हे एक व्यसन आहे, त्या व्यसनापासून स्वतःला दूर ठेवा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द तुमच्यापर्यंत प्रगतीसाठी ते थांबतो. जय हिंद, जय महाराज, भारत माता की जय. जय